पनवेल तालुका अंतर्गत चाउंडोली ग्राम पंचायत द्वारा गांव में 8 महीने पहले गटर का निर्माण किया गया था, मगर गटर के निर्माण का काम इतना खराब निकला कि 5 दिन की बारिश ने इस गटर को जाम कर दिया। इस गटर में इतना कचरा भरा हुआ है कि पानी को जाने के लिए रास्ता ही नहीं है, जिसकी वजह से पानी सड़क पर आ रहा है। इसी के कारण चाउंडोली ग्राम पंचायत के ग्रामवासी काफी चिंतित है। ग्रामवासियों का कहना है कि इस गंदे पानी की वजह से मच्छरों की मात्रा बढ़ गई है, साथ ही बीमारियां फैलने लगी है। इस दौरान लाल ब्रिगेड संगठन के उपाध्यक्ष संतोष जाधव ने गटर के काम पर अपनी नाराजगी जाहीर की। कराडे ग्रामपंचायत हद्दीतील चाउंडोली गावामध्ये 8 ते 9 महिन्यापूर्वी गटाराची योजना आणण्यात आली। त्या गटाराची योजना आणताना कुठल्याही गावाला नियोजन न देता व मीटिंग न घेता गटाराची कामं करण्यात आली, परंतु गटाराची कामं करण्यात आली पण तो नियोजनबद्ध गटार नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गटाराचं पाणी साचल्यामुळे त्या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे आणि त्या दुर्गंधीमुळे मच्छरचं साम्राज्य वाढलेलं आहे। अशा मच्छरामुळे गावामध्ये रोगराई पसरलेले डेंग्यू, मलेरिया, हिवताप अशा आजार लहान मुलांना होत आहे आणि त्या गटाराची कुठली नियोजन नाही। अर्धवट गटार राहिल्यामुळे भगवान सदाशिव तुपे त्या ठिकाणी सुद्धा गटार बांधण्यात आलेली नाही आणि गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबाजी चितले त्या बाजूला सुद्धा ती गटार न खोदता ती जर गटार सलग बांधली असती तर गटाराचं पाणी कुठेही न थांबता तो सलग पाणी निघून गेला असता आणि कुठलीही रोगराई आणि कुठल्या रोगराईला सामोरे जावं लागलं नसतं। गाववाल्यांची फक्त समस्या एवढी आहे की त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हायला पाहिजे आणि पाण्याचा निचरा जर व्यवस्थित झाला सर्व गावाच्या समस्या सुटतील।